नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठीची तयारी खूप जोमाने तुम्ही करत आहात आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण कुठल्याही यूट्यूबवरती याच्यामध्ये काही पर्टिक्युलर व्हिडिओ घेऊन आलेलो नाही, कारण तसे काही अपडेट्स नव्हते, कारण एक्झाम ही जाहीर झालेली आहे। याच्यामध्ये नवीन विद्यार्थी जे परीक्षा देणार आहेत त्यांची संख्या तशी त्या मानाने कमी आहे जसं मागच्या वेळेचं होतं, पण जे विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतायत ते मात्र खूप आणि खूपच प्रचंड मेहनत घेत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतायत। कारण याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मागच्या पर्टिक्युलर एक्झाम मध्ये जे थोडक्यात त्यांच्या पोस्ट हुकलेले आहेत ते विद्यार्थी सगळ्यात जास्त आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आता जी डेट वगैरे डिक्लेअर झालेली आहे तर त्या अनुषंगाने काही स्पेसिफिक व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत आणणं गरजेचं होतं आणि त्याच प्रकारचे काही व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये इन्फिनिटी अकॅडमीचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि जे फायनल प्रिपरेशनसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे। ओके, तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन आहे तिकडे ते बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला जर या संबंधीचे अजून काही व्हिडिओज पाहिजे असेल तर ते सजेशन्स किंवा तुमचे जे प्रश्न आहेत या ATP एक्झामशी रिलेटेड ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाकायला विसरू नका, म्हणजे त्या पद्धतीने आपण समोरचे काही जे सेशन्स आहेत ते अरेंज करू। तर विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट ATP एक्झाम याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स शेवटच्या क्षणाला जे आपण पर्टिक्युलर रिवाइज करत असतो तर करंट अफेअर वरती नक्कीच तुमच्या सगळ्यांचं लक्ष असेल, पण याच्यामध्येही न्यूजपेपर मध्ये असेल किंवा पर्टिक्युलर डिजिटल प्लॅटफॉर्म वरती असतील ज्या ऑथेंटिक गोष्टी येतात आणि ज्या असोसिएटेड असतात तुमच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची ऍक्टिव्हिटीशी, त्याच्यावरती तुम्ही नक्की नजर ही ठेवलीच असली पाहिजे। तर ज्या काही लेटेस्ट न्यूज आहेत त्याचा अनालिसिस करायचा आहे आपल्याला, त्याच्यावरती MCQ डिझाइन करायचे किंवा MCQ त्याच्यावरती आयडेंटिफाय करायचे आहेत। ओके, तर नक्कीच महत्त्वाचे असे जे पॉइंट्स जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत असे आपण घेऊन येणार आहोत। त्याच्यापैकी एक महत्त्वाचा पॉइंट आता या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर लेटेस्ट अपडेट जर बघायची झाली तर याच्यामध्ये एक न्यूज आलेली आहे पेपरमध्ये आणि त्या अनुषंगाने आपण डिस्कस करणार आहोत, पण त्याच्या अगोदर महत्त्वाचं एक नोटिफिकेशन, ATP ची टेस्ट सिरीज आपली अवेलेबल आहे फक्त आणि फक्त 599 रुपयामध्ये। याच्यामध्ये ही जी पर्टिक्युलर टेस्ट आहे एकदम प्रॉपर वेनी डिझाइन केलेली आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार आहेत। ओके, आपला नंबर जो 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता, म्हणजे तुम्हाला त्याचे अपडेट्स आणि डिटेल्स मिळतील। अजूनही काही विद्यार्थ्यांना वाटत असेल ज्यांनी फॉर्म भरला असेल आणि आता आपण स्पेसिफिकली चांगल्या पद्धतीने तयारी करावी तर अजूनही आपली जी बॅच आहे ऑनलाईन ही रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे फक्त 9999 मध्ये। ज्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेलाच आहे आपल्या स्टडी मटेरियलला, तरी ज्या विद्यार्थ्यांनी हे बुक अजून घेतलेलं नाही 4000 प्लस MCQ आहे याच्यामध्ये आणि विथ सोल्युशन आहे। याच्यामध्ये अगोदरचे स्पेसिफिक पर्टिक्युलर जे क्वालिटी प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत तर हे सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। याच्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या IVR वरती संपर्क साधू शकता आणि हा 4 बुकचा जो सेट आहे, जे विद्यार्थी पर्टिक्युलर ATP साठी प्रिपरेशन करतात, जे फ्रेशर आहेत त्यांच्याकडे असायलाच पाहिजे असा हा सेट आहे। आपल्या ड्रीमपाथ पब्लिकेशन, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे तुम्ही हे परचेस करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा मागवू शकता। आता महत्त्वाच्या मुद्द्यावर ही येऊया। ओके, कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या एक्झामिनेशन मध्ये असे काही क्वेश्चन्स आले होते की त्या क्वेश्चन्सशी रिलेटेड न्यूज अगोदर पेपरमध्ये आली होती, न्यूजपेपरमध्ये, आणि त्याच्यावरनं क्वेश्चन तयार केले होते। तशीच ही एक बातमी आहे बघा, ही बातमी आहे 16 मेशी संबंधित, टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा लोकसत्ता असेल या न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे। ही बातमी आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन PCMC, ही जी ट्विन सिटी आहे, आपण ट्विन सिटी म्हणतो याला, याच्याशी संबंधित। ओके, तर सुधारित DP जाहीर झालेला आहे आणि जी पब्लिक आहे त्यांच्याकडनं ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स मागवण्यासाठीचा जो 60 दिवसाचा वेळ आहे, ओके, तर ती जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की अशा टाईपच्या ज्या न्यूज आहेत त्याच्यावरती कंप्लीट लक्ष ठेवून राहा। ओके, आणि डेफिनेटली तसे जे काही ग्रुप्स आहेत टेलिग्रामचे त्याच्याशी संबंधित लक्ष ठेवा। ओके, तर इंग्लिश न्यूजपेपर मध्ये सुद्धा ही बातमी आली होती बघा,
PCMC रिलीजेस ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन फॉर पिंपरी चिंचवड. आता हा जो DP आहे तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन, हा ड्राफ्ट आहे. आपल्याला माहिती आहे की ड्राफ्ट प्लॅन नंतर आपण स्पेसिफिक तो पब्लिक करतो, त्यानंतर पब्लिक कडनं सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स मागवतो 60 दिवसामध्ये. त्यानंतर जे काही पर्टिक्युलर करेक्शन मेजर आहे कमिटी त्याच्यावरती बसते आणि ते मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला फायनल अप्रुव्हलसाठी पाठवत असतो. आता या पर्टिक्युलर न्यूज मध्ये जे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे आणि काय महत्त्वाचे पॉइंट्स दिलेत हे सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. एक जनरल पार्ट दिलेला आहे याच्यामध्ये, ही बातमी, त्याच्यामधले महत्त्वाचे पॉइंट्स मी सांगतो बघा तुम्हाला, की हा जो PCMCचा जो नवीन सुधारित प्लॅन आहे आणि प्रारूप आहे त्याचं ड्राफ्ट आहे हे. ओके, याच्याशी संबंधित लक्षात ठेवा की 60 दिवसाची मुदत दिलेली आहे पब्लिकला तुमचे सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स साठी. त्याच्या व्यतिरिक्त बघा, विकास आराखडा जो आहे हे काम 2019 मध्ये हाती घेण्यात आलं होतं, 2019 मध्ये. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पेसिफिकली जे पर्टिक्युलर गुजरात बेस्ड कंपनी आहे GIS GPSC रिलेटेड, तर त्या पर्टिक्युलर कंपनीने याच्यामध्ये स्पेसिफिकली काय केलं होतं की सगळे जे पर्टिक्युलर सर्वेज आहेत ते त्यांनी दिले होते. आता इथे जर बघायचं झालं तर आपल्याला 2019 मध्ये स्पेसिफिक GIS सिस्टीमनी ओके अहमदाबाद येथील जी कंपनी आहे त्याची नेमणूक झाली. त्यांनी पूर्ण जे टोटल स्टेशन असेल, ऍडव्हान्स सर्वे असेल, ड्रोन सर्वे असेल, यांनी हे पर्टिक्युलर सर्वे करून तो रिपोर्ट जो आहे तो तयार केला आणि सादर केला. ओके, आता याच्यामध्ये हा 28 गावांसाठी 28 विलेजेस यांच्यासाठीचा हा प्रारूप म्हणजे ड्राफ्ट आराखडा आहे DP साठीचा. आणि त्याच्या अनुषंगाने हे सगळे जे पर्टिक्युलर डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामध्ये खूप सारे पॉइंट्स आहेत जे मेन्शन केलेले आहेत. आय विल डिस्कस दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑल्सो. ओके, आता याच्यामध्ये कमी उत्पन्न गटातील म्हाडासाठी वगैरे सुद्धा हे घरं असणार आहे, हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे रिव्हर फ्रंट साइट. अगोदर आपल्याला माहिती आहे PCMC एरियामध्ये पवना नदी आहे, इंद्रायणी नदी आहे, ओके, मोठा नदी आहे तिकडली स्पेसिफिकली. तर ह्या ज्या नद्या आहेत ह्या नद्यांची जी काही हरित लाईन आहे, ग्रीन लाईन आहे, ओके, स्पेसिफिकली त्याच्याशी संबंधित आता तिथे काय आहे की पर्टिक्युलर रिव्हर फ्रंट रिक्रिएशनल साइट असे आरक्षण त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे. तर हे अपडेटेड आहेत, ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण ह्या आपल्याला जेव्हा आपण एका एका क्वेश्चन साठी स्ट्रगल करत असतो, स्टडी करत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी हायलाइट असल्या पाहिजे. तुम्हाला डिटेल जर ही न्यूज बघायची असेल तर डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक देतो मी. आणि ही 16 मे ची ही न्यूज आहे आणि लोकसत्ता मधली ही सुद्धा न्यूज आहे. ओके, आता याच्यामध्ये काही महत्वाचा पार्ट बघा. महत्वाचा पार्ट काय आहे? द प्लॅन हॅज बीन पब्लिश्ड फॉलोइंग ऑल लीगल प्रोसिजर्स अँड विदिन द स्टिप्युलेटेड टाइम ऑल्सो. ओके, पूर्ण प्रॉपर वेनी आपल्याला माहिती आहे MRTP 1966 सेक्शन 26(1) याच्याशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, जे पब्लिक आहे, सिटीजन्स आहेत, आर एनकरेज टू सबमिट देअर सजेशन्स ॲज वेल ॲज ऑब्जेक्शन्स, ज्याला हरकती म्हणतो. ओके, किंवा त्यांचे काही पर्टिक्युलर सजेशन्स असतील हे 60 दिवसामध्ये द्यायचे असतात. कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स विल बी कन्सिडर्ड. नक्कीच जे चांगले सजेशन्स आहेत ज्याच्यामध्ये चांगल्या पर्टिक्युलर गोष्टी योजना येतील असे सजेशन्स जे आहेत हे कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स कन्सिडर केले जाईल. आणि फायनल जे आहे हिअरिंग विल बी कंडक्टेड बाय द प्लॅनिंग कमिटी. आता कोण हिअरिंग करते ते सुद्धा महत्वाचं आहे. हे काही महत्वाचे पार्ट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा, जसं मी मगा सांगितलं की आता ते जाहीर झालेलं आहे प्रारूप, म्हणजे ज्याला ड्राफ्ट म्हणतो आपण. आता सगळ्यात महत्वाचं की वन्स द पब्लिकेशन पिरियड एंड्स, म्हणजे तुमचं जाहीर केला गेला, सजेशन्स वगैरे मागवलेले आहेत, त्याच्यानंतर 7 मेंबरची एक कमिटी असणार आहे. 7 पैकी 3 मेंबर हे स्टँडिंग कमिटीचे असणार आहे आणि 4 मेंबर हे सब्जेक्ट एक्सपर्ट्स असणार आहे. आणि ही जी कमिटी आहे ही कमिटी सगळे पब्लिक सिटीजन्स कडनं आलेले जे सजेशन्स आहेत, ऑब्जेक्शन्स आहेत त्याचा रिव्ह्यू करतील. ओके, आणि स्पेसिफिक सजेशन अँड सबमिट इट्स रिपोर्ट विदिन 2 months. हे जे पर्टिक्युलर पार्ट आहे दॅट इज नथिंग बट द रिलेटेड टू द कमिटी. ओके, बेस्ड ऑन द रिपोर्ट द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन विल बी सबमिटेड टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल. ओके, तर या सगळ्या सजेशन्स वरती सगळं पर्टिक्युलर त्या कमिटीने एकदा रिव्ह्यू केलं तर फायनल जो
डेव्हलपमेंट प्लॅन आहे डीपी, तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे राज्य सरकारकडे काय होईल, सादर केला जाईल फायनल अप्रुव्हल साठी. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की द लास्ट कॉम्प्रेहेन्सिव्ह डीपी फॉर द ट्विन सिटी वॉज अप्रूव्ड इन 2008 अँड फायनलाइज इन 2009. याच्या अगोदरच्या बद्दल बोलतोय आपण. ओके, आणि ड्राफ्ट प्लॅन अलाइन्स विथ मेजर रोड नेटवर्क ऑफ ऍडजसंट एरियाज अंडर द पीएमसी ॲज वेल ॲज PMRDA म्हणजेच पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी याच्याशी संबंधित आहे. आता जसं मी सांगितलं की रोड डेव्हलपमेंट PCMC एरियामध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण औंधकडनं PCMC कडे जायला लागलो तर जे रोड आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अमेझिंग आहे आणि हे नक्कीच त्या पर्टिक्युलर डीपीचा पार्ट असतो. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 12 मीटर पासून तर 18 मीटर पर्यंत the densely populated areas road widths are proposed to be at least 12 meters and with newly proposed roads starting from 18 meters. ओके, हायली डेन्स असेल तर साधारणतः 12 मीटरचा रोड, आणि जर कमी डेन्स असेल आणि नवीन प्रपोजल असतील, डेफिनेटली तिथे काही इन्फ्रास्ट्रक्चर अजून झालेलं नसेल तर तिथे 18 मीटर्स रोडची जी विड्थ आहे ही तिथे प्रपोज आहेत. आणि एक्झिस्टिंग रोड्स विल बी वाइडन्ड व्हेनेवर इट इज नेसेसरी. आणि नक्की जिथे गरज आहे आणि कायद्यामध्ये बसतात तिथे रोड काय केले जाईल, हे वाईड केल्या जाईल. आता याच्यामधनं आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय घ्यायचे, काय फिगर्स आहेत, काय फॅक्ट्स आहेत, कारण त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात किंवा ते पॉइंट्स फिगर्स हे तुमच्या ऑप्शन्स मध्ये दिसू शकतात. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की जो प्रिपरेशन असतो डीपीचा जो ड्राफ्ट आहे, प्रायमरीली आपला जो MRTP आहे 1966 चा महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग, ओके, याच्यामधला आहे आणि सेक्शन आहे त्याच्यामधलं 26(1) अप्रूव्ड अंडर, ओके, आणि MRTP ऍक्ट आहे तो. आता याच्यामध्ये आता जे ड्राफ्ट तयार केलेला गेलेला आहे तो 173.24 173.24 स्क्वेअर किलोमीटर, ओके, एवढ्या पर्टिक्युलर एरियासाठीचा हा डीपी तो आहे, एरिया कव्हर करतो. आणि हे हायलाइट कोणी केलेलं आहे तर PCMC चे जे कमिशनर आहे प्रेझेंट, ओके, शेखर सिंग साहेब यांनी ते केलेलं आहे. आणि मी जसं मगाच सांगितलं की 28 विलेजेस हा जो ड्राफ्ट डीपी आहे इट इन्क्लूड्स 28 villages and this particular draft is now published and they ask for the objections as well as the suggestions within the 60 days. याच्यामध्ये ज्या काही हायलाइट केलेल्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. ओके, आता जसं न्यूज मी तुम्हाला दाखवली होती, न्यूजचं जे कटआउट दाखवलं होतं त्याच्यामधल्या महत्वाच्या बाबी बघूया आपण. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे त्या पर्टिक्युलर ड्राफ्ट मध्ये आहेत, तर त्याला मराठीमध्ये आराखडा म्हणतो आपण. तर आराखड्यातील समाविष्ट बाबी हा जो पार्ट आहे मी परत हायलाइट केलाय, जे आता मी रिपीट करतो. द डेन्सली पॉप्युलेटेड एरिया रोड विड्थ्स आर प्रपोज ॲट लीस्ट 12 मीटर्स and with newly proposed road starting from 18 meters. हा एक महत्वाचा पॉइंट यांनी घेतलाय. दुसरा घेतलेला आहे की ज्या इलेक्ट्रिक बस आता सगळ्याकडे धावताना दिसतात आपल्याला, PCMC एरिया असेल, PMC एरिया असेल, तर यांना चार्जिंग स्टेशन फॉर इलेक्ट्रिक व्हेकल, मग ते 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, हे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असणार आहे. मेट्रो एरियामध्ये पार्किंगचं प्रोव्हिजन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुण्याच्या कुठल्याही बाहेरच्या साईडला जात असेल तर आपल्याला एक महत्वाचा हायवेला प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे ट्रॅव्हल्स रोडवरती थांबतात. तर त्या अनुषंगाने या प्रपोज डीपी मध्ये बस स्टॉप फॉर प्रायव्हेट ट्रॅव्हल्स, नगर रोड असेल, सोलापूर रोड असेल, तुमचा इकडे नाशिक रोड असेल, मुंबई रोड असेल किंवा सातारा रोड असेल, सगळीकडे ट्रॅव्हल्सचा सायंकाळी पर्टिक्युलर पार्ट दिसतो आपल्याला बघायला मिळतो. ते प्रॉब्लेम्स आहेत तर ते सुद्धा प्रपोज आहेत. सुपर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड कमर्शियल कॉम्प्लेक्सेस याच्यामध्ये प्रपोज केलेले आहेत. ट्रक टर्मिनल्स आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्सेस आहेत. आणि आपल्याला माहिती आहे पुण्यामधनं ज्या पालख्या जातात, मग तुकाराम महाराज असेल किंवा संत ज्ञानदेव महाराज असेल, आणि पर्टिक्युलर त्याच्यासाठी 1-2 प्लेसेस ची जागा जी आहे ती त्याच्यामध्ये मेन्शन केलेली. ओके, तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी सुद्धा 2 प्लेसेस जे आहेत स्पेस त्याच्यामध्ये प्रपोज आहेत. तर ह्या महत्वाच्या बाबी आहेत या ड्राफ्ट डीपी मधल्या. ओके, आता जे DDTP साहेब आहेत किंवा डेप्युटी डिरेक्टर आहेत टाउन प्लॅनिंगचे ऑनरेबल प्रसाद गायकवाड साहेब, त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये की याच्या अगोदर 2021च्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने हे सगळं स्पेसिफिक चाललं होतं, आणि आता इथून पुढे साधारणतः 2041 ज्यावेळेस अप्रॉक्सिमेटली या सिटीची जी पॉप्युलेशन आहे ती जवळपास 61 लाख होईल अप्रॉक्स. ओके, 61 लाख होईल. ओके,
तर जो डीपी ड्राफ्ट केलेला आहे तर ते त्या अनुषंगाने केलेला आहे. हे आकडे महत्वाचे आहेत. वी ऑल्सो फोकस्ड अँड कीप आईज ऑन दॅट पर्टिक्युलर फायनल डीपी. पण मे बी त्यावेळेस पर्यंत हे जे एक्झाम वगैरे होते ओके त्याचे डेट्स निघून जातील. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, आणि डेफिनेटली सगळ्या पब्लिकला ऑब्जेक्शन्स आणि सजेशनसाठी त्यांनी काय केलेलं आहे, पर्टिक्युलर एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. आणि हे पर्टिक्युलर सगळे ऑब्जेक्शन्स वगैरे आल्यानंतर कमिटी, तुम्हाला मी सांगितलं प्लॅनिंग ऑथॉरिटी कमिटी आणि तुमची स्टँडिंग कमिटी हे फायनल अप्रुव्हलसाठी ते राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, खूप छोटी न्यूज आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असे वाटेल की याच्यामध्ये वेगळं काय, तरी याच्यामध्ये दिलेले आकडे, याच्यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन, याच्यामधले पॉइंट्स हे लक्षात ठेवा. चुकून जर याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न आला तर तुमचा चुकता कामा नये. आणि त्यातही महत्वाचं म्हणजे विथ ऍस्पेक्ट टू युअर पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट, त्याला अनुषंगाने अजून तुम्हाला काय वेगळं मिळतं. ओके, कारण मी एक जनरल ज्याला म्हणतो आपण करंट अफेअरच्या हिशोबाने बघितलं आणि रिलेव्हंट डिपार्टमेंटच्या हिशोबाने बघितलं. तुम्ही याच्यामध्ये अजूनही बऱ्याचशा गोष्टी ज्या हायलाईट केल्या त्या तुम्ही बघू शकता. क्वेश्चन्स कसे तयार होऊ शकतात हे तुम्हाला लक्षात घ्या. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. MRTP 1966 चा आपल्याला माहिती आहे ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज साठी नाही आहे, तो इंडस्ट्रियल झोन साठी नाही आहे, प्रमोट टुरिझम साठी नाही आहे, तर तो प्रोव्हाइड द प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ रिजन्स अँड टाउन साठी रिलेटेड आहे. आता याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्ही तयार करू शकता. किंवा एक सॅम्पल क्वेश्चन बघा की विच ऑफ द फॉलोइंग इज टिपिकली फर्स्ट मेजर स्टेप इन द डेव्हलपमेंट प्लॅन प्रोसेस ऑफ अ टाउन. आता याचं आन्सर तुम्हीच काढायचंय आणि कमेंट मध्ये लिहायचंय. ऑप्शन ए आहे इम्प्लिमेंटेशन अँड एन्फोर्समेंट ऑफ प्लॅन, सर्वे अँड अनालिसिस ऑफ द एक्झिस्टिंग कंडिशन्स अँड रिसोर्सेस, पब्लिक कन्सल्टेशन अँड फीडबॅक ऑफ ड्राफ्ट प्रपोजल्स अँड फॉर्म्युलेशन ऑफ गोल्स, ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज. याच्या व्यतिरिक्तही काय क्वेश्चन तयार होऊ शकतात. तर आता ज्या काही बाबी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल सपोज हे सगळे काय आहेत, तुमच्या आराखड्यामधल्या समाविष्ट बाबी आहेत, पॉइंट्स आहेत. तर मे बी असा क्वेश्चन येऊ शकतो की हे सगळं दिलेलं असेल. ओके, हा सपोज एक पॉइंट दिलेला आहे, हा दुसरा पॉइंट दिलेला आहे आणि हा तिसरा पॉइंट दिलेला आहे. आणि तुमचे MPSC चे जे स्टँडर्ड बेंचमार्क क्वेश्चन्स आहेत, 1 आणि 2 फक्त, 2 आणि 3 फक्त, 1 आणि 3 फक्त, सर्वच्या वरील सर्व, अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात. तर जिथेही बुलेट्स आपण वापरलेले आहेत या बुलेट्सला तुम्ही ऑप्शन समजा आणि त्याच्यावरनं क्वेश्चन फ्रेम करा. ओके, येतंय लक्षात. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि स्पेसिफिकली रिलेव्हंट आहे आपल्या टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही अशाच प्रकारच्या न्यूज, अपडेट्स आणि काही पर्टिक्युलर करंट अफेअरच्या न्यूज घेऊन आपण नक्कीच याच्या पुढेही भेटत राहणार आहोत. तुम्हाला जर याच्याशी संबंधित काही अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाकायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या ATPच्या मित्रांना आणि सर्वांनाच शेअर करा. परत एकदा सांगतो, ATP टेस्ट सिरीज अवेलेबल आहे 599 मध्ये, बॅच अवेलेबल आहे. आणि तसंच हे जे 4000 बुक आहे, जे MCQ बुक आहे, बेस्ट बुक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही घेऊ शकता. आणि जे विद्यार्थी नव्याने प्रिपरेशन करणार आहेत, स्पेसिफिकली फ्रेशर्स आहे ज्यांनी यावेळेस फॉर्म भरला नव्हता, अशासाठी हा एक बेस्ट सेट आहे इन्फिनिटी अकॅडमीचा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर हे सेशन खरंच तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.